विषय चालू आहे शब्द परिच्छेदामध्ये. तर सांगितलं होतं काय की वृत्ती ज्ञान सहकृत पद ज्ञान काय पाहिजे जी वृत्ती ज्ञान सहकृत जे पद ज्ञान ते पद ज्ञानच काय आहे करण आहे. वृत्ती ज्ञान सहकृत पदाचं ज्ञान हे काय झालं करण. आणि वृत्ती ज्ञान सहकृत पद ज्ञान त्याच्यापासून उत्पन्न होणारी जी पदार्थाची उपस्थिती हा काय आहे व्यापार. आणि शाब्दबोध म्हणजेच वाक्यार्थ ज्ञान ही काय आहे प्रमा फल. लागलं. तर वृत्ती ज्ञान सहकृत असं म्हटलं होतं. मग ती वृत्ती किती प्रकारची तर वृत्ती दोन प्रकारची आहे. एक शक्ती वृत्ती आणि एक आहे लक्षणावृत्ती. तर काल आपण शक्ती वृत्तीचा विचार केला. आज लक्षणावृत्ती काय आहे याचा विचार करायचा आहे. तर बघा न्यायबोधिनीमध्ये लक्षणा याचं लक्षण करतात. लक्षणावृत्तीचं लक्षण काय हो शक्य संबंधो लक्षणा. शक्य संबंधो लक्षणा. ठीक आहे ना. शक्याचा संबंध म्हणजेच लक्षणा. उदाहरण जर समजून घ्यायचं असेल समजा उदाहरण आहे गंगायाम घोष. काय वाक्य आहे गंगायाम घोष. घोष कुठं आहे गंगेवर. गंगायाम सप्तमी. गंगा म्हणजे काय बरं प्रवाह. भगीरथ रथ खाता व छिन्न जल प्रवाह त्याचं नाव काय आहे गंगा. भगीरथ राजाने गंगा आणली बरोबर. जेव्हा ती यायला तयार झाली तेव्हा ती गंगा म्हणाली मी कशी येऊ रस्ता काय कोणता आहे मला येण्यासाठी. तेव्हा राजाने सांगितलं मी रथ चालवतो आणि माझ्या रथाच्या पाठीमागं येत जा तू. मग भगीरथ राजाचा रथ पुढे चालायचा. आणि भगीरथ राजाचा जो रथ आहे की नाही भगीरथ रथ खाता त्या रथाने बनलेले जे खाचे दोन चाक चालायचे ना मग काय बनायचे खाचे. तर त्याच्यामधून प्रवाह तो वाहत राहिला. भगीरथ रथ खाता व छिन्न जल प्रवाह म्हणजेच काय गंगा. आता त्या गंगेवर घोष शब्दाचा अर्थ आहे अभीरपल्ली किंवा गवळ्याचा वाडा आहे की नाही किंवा अभीर लोकांच्या झोपड्या. तर राहणं अभीरपल्ली राहणं शक्य आहे का प्रवाहावर होऊन जातील त्या कधीच. वाक्य तो उच्चारलं आहे आणि आप्तपुरुषाच्या द्वारे उच्चारित वाक्य आहे ते अप्रमांतर असू शकत नाही. याचा अर्थ काय तर यावेळेस गंगा पदाची काय करावी लागते लक्षणा. लक्षणा म्हणजे काय शक्य संबंध लक्षणा. तर गंगापद आहे तर गंगापदाचा शक्यार्थ कोण प्रवाह. गंगापदाचा शक्यार्थ कोण आहे आणि त्या प्रवाहाची संबंधित आहे कोण तीर. तर सामिप्य संबंध झाला प्रवाहाचा आणि तीराचा. तर जो समीपतारूप संबंध आहे सामिप्य आहे तीच लक्षणा. शक्याचा जो संबंध तो संबंधच म्हणजे काय लक्षण. शक्य कोण प्रवाह त्याचं सामिप्य तीराबरोबर आहे की नाही. म्हणून सामिप्यरूप संबंध हे झाली लक्षणा. आणि ते सामिप्यरूप संबंध कोणाबरोबर आहे तीराबरोबर. म्हणून लक्ष झालं कोण तीर. लक्षता कुठे तीराच्या ठिकाणी. लक्षतावच्छेद धर्म कोण तीरत्व. कळलं पंक्ती पहा. शक्य संबंधो लक्षणा बरोबर जी. पुढे साद्विधा ती लक्षणा दोन प्रकारची आहे बघा. म्हणजे कोण कोण हो एक आहे गौणी आणि शुद्धाचैती. लक्षणाचे किती प्रकार झाले दोन. कोण कोण गौणी लक्षणा शुद्धा लक्षणा. ठीक. सर्वात अगोदर वृत्ती पदाची वृत्ती. त्या पदाची वृत्ती तिचे दोन प्रकार शक्तिवृत्ती लक्षणावृत्ती. त्या लक्षणावृत्तीचे पुन्हा दोन प्रकार गौणी वृत्ती आणि शुद्धा नावाची लक्षणा. कळलं. म्हणजे गौणीचं उदाहरण सांगा नंतर शुद्धा सांगा. तर गौणी नाम गौणी लक्षणेचं लक्षण करतात पहा न्यायबोधिनीमध्ये. गौणी नाम सादृश्य विशिष्टे लक्षणा गौणी लक्षणा. बोला गौणी नाम सादृश्य विशिष्टे लक्षणा गौणी लक्षणा. सादृश्य विशिष्टे बरोबर आहे की नाही. सादृश्य आहे विशेषण जिथे असं सादृश्य विशिष्ट जो
आहे की नाही, जिथं लक्षण आहे त्याला म्हणायचं काय, सादृश्य विशिष्टे लक्षणा. थोडक्यात काय, सादृश्य रूप वैशिष्ट्य आहे जिथं, अशा ठिकाणी जी लक्षणा केली जाते तिला म्हणायचं काय, गौणी लक्षणा. दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर गुणाला घेऊन जी लक्षणा केली जाते तिला म्हणायचं काय, गौणी लक्षणा. ठीक आहे जी. उदाहरण देतात पहा. सादृश्य विशिष्टे लक्षणा यथा सिंहो मानवकः इत्यादौ. सिंहपदस्य सिंह सादृश्य विशिष्टे लक्षणा ही गौणी लक्षण आहे. वाक्य आहे सिंहो मानवकः. काय जी, सिंहो मानवकः. मानवक शब्दाचा अर्थ आहे बालक, सिंह शब्दाचा अर्थ आहे सिंह. आता सिंह म्हणजे लहान मुलगा किंवा बालक, मानवक सिंह होऊ शकतो का, नाही. सिंह तो सिंह आहे, मानवक ते मानवक आहे, परंतु वाक्याचा प्रयोग केला गेला काय, सिंहो मानवक. मानवक कसा आहे जी, सिंह. याचा अर्थ काय की सिंहाच्या ठिकाणी जसे गुण आहेत, शूरता क्रूरता पराक्रम, तसेच गुण आहे कुठे, या बालकाच्या ठिकाणी, है की नाही. म्हणून गुणाला घेऊन ही लक्षण आहे. म्हणून इथली जी लक्षणं आहे ती लक्षणा कोणती लक्षणा जी, गौणी लक्षणा. काय लक्षण आहे जी, गौणी लक्षणा. ठीक. आता कसं, शक्य संबंध लक्षणा, तिथं शब्द घेतला सिंह, त्याची लक्षणं आहे बालकाच्या ठिकाणी मानवकाच्या ठिकाणी. तर सिंह पदाचा शक्यार्थ कोण, सिंहात्मक अर्थ. सिंह नावाचा पशु हा झाला काय, सिंह पदाचा शक्यार्थ, आहे की नाही. आणि तत्संबंध, शक्यार्थाचा संबंध सांगायचा ना, कारण लक्षणेचं लक्षण काय केलं आहे, शक्य संबंध. पद वाक्य काय आहे, सिंहो मानवकः. त्यात कोणत्या पदाचं लक्षण आहे, सिंह, म्हणून पद घेतलं कोण, सिंह. त्याचा शक्यार्थ कोण, सिंह पदाचा शक्यार्थ कोण, सिंह. सिंह नावाचा पशु, आणि त्या सिंह नावाचा जो पशु आहे त्याचा संबंध बालकाशी. पण कसा, तर सिंहाच्या ठिकाणी जो गुण आहे धर्म, त्याचं ते धर्म कुठं आहे, बालकाच्या ठिकाणी. तर इथं धर्म आहे सिंह भिन्नत्वे सती सिंहगत भूयो धर्मवत्वम. काय जी, सिंहगत भूयो धर्मवत्वम. बोला, सिंहभिन्नत्वे सती सिंहगत भूयो धर्मवत्वम. ठीक आहे ना. कुठं गेला धर्म, मानवकाच्या ठिकाणी. ठीक आहे जी, लक्षात येऊ राहिलं. सिंह शब्दाचा शक्यार्थ कोण, सिंह. मग त्याच्या ठिकाणी भरपूर धर्म आहेत की नाही, आणि तसेच धर्म कुठं आहे, बालकाच्या ठिकाणी. मग सिंह शब्दाच्या शक्यार्थाचा संबंध बालकाच्या ठिकाणी दाखवावा लागेल. तर तो काय संबंध बनला, सिंह भिन्न, सिंहापासून भिन्न आहे. आणि सिंहगत म्हणजे सिंहाच्या ठिकाणी राहणारे जे भरपूर पुष्कळ धर्म, त्या धर्मवाला आहे कोण, बालक. हा जमला संबंध, शक्य संबंध हो लक्षण. हा लक्षात आलं जी. सिंह भिन्नत्वे सती सिंहगत भूयो धर्मवत्व रूपम. आहे की नाही, सादृश्यम. हे काय आहे, सादृश्य. आणि हे सादृश्य कुठं आहे, मानवक म्हणजे बालकाच्या ठिकाणी. तर सादृश्य कुठं राहिलं, बालकाच्या ठिकाणी, आहे की नाही. विशेष्य कोण झाला, विशेष्य कोण झाला, बालक. आणि त्याच्या ठिकाणी राहिलेलं विशेषण कोण, सादृश्य. काय राहिलं, मग सादृश्य विशिष्ट कोण झाला, मानवक, बालक. सादृश्य विशिष्ट कोण झाला, त्याच्या ठिकाणी लक्षणा केली गेली. कोणत्या पदाची, सिंह शब्दाची. सिंह शब्दाची लक्षणा कुठं, मानवकाच्या ठिकाणी. कसा तो मानवक, सादृश्य विशिष्ट. सादृश्य आहे विशेषण त्याच्या ठिकाणी, आहे की नाही. काय सादृश्य, सादृश्याचा आकार काय, सिंह भिन्नत्वे सती सिंहगत भूयो धर्मवत्वम. हेच काय आहे, सादृश्य. आणि सादृश्य कुठं राहिलं, मानवकाच्या ठिकाणी. मग सादृश्य विशिष्ट जो मानवक, त्याच्या ठिकाणी सिंहपदाची काय झाली, लक्षणा झाली. कोणती लक्षणा ही, गौणी लक्षणा. लागलं जी, झाली गौणी लक्षणा. ठीक आहे जी. मग सिंहो मानवक या वाक्यातून शाब्दबोध काय होईल बरं, सिंहो मानवक म्हणजे काय,
सिंह सदृश सिंह सादृशाभिन्न मानवक काय सिंहसदृशाभिन्न मानवक. मानवक म्हणजे सिंहाचं जे सादृश्य त्या सादृश्याशी अभिन्न असा आहे कोण मानवक मानवक बालक लागलं जी. थोडक्यात ही लक्षणा कोणती गौणी लक्षणा. गौणी लक्षणाचं उदाहरण कळालं ना. चला पुढे चला. गौणी नाम सादृश्य विशिष्टे लक्षणा यथा सिंहो मानवक इत्यादी ठिकाणी न्यायपद्धतीमध्ये सिंहपदस्य सिंहपदाची सिंह सादृश्य विशिष्टे लक्षणा. सिंह सादृश्य विशिष्ट कोण झाला बालक मानवक. त्याच्या ठिकाणी काय झाली ही लक्षणा. झालं. चला आता शुद्धा दोन लक्षणं आहे गौणी शुद्धा. शुद्धा लक्षणं सांगतात होता. शुद्धा त्रिविधा तीन प्रकारची आहे ती. जत लक्षणा अजत लक्षणा जद अजत लक्षणा च इति. किती झाल्या तीन. कोण कोण लक्षणा ठीक आहे ना. जहत लक्षणा म्हणजे काय की जिच्यामध्ये शक्यार्थाचा पूर्णपणे त्याग करून शक्यार्थाच्या संबंधीचं ग्रहण केलं जातं त्यावेळेस ती लक्षणा कोणती ठीक आहे ना. जत म्हणजे सोडणे त्याग शक्यार्थाचा त्याग. अजत लक्षणा म्हणजे काय की ज्या ठिकाणी शक्यार्थाचा त्याग करावा लागत नाही शक्यार्थाचंही ग्रहण करायचं आणि त्याच्याबरोबर आणखीन अशक्यार्थाचंही ग्रहण केलं जातं. अशा वेळी जी लक्षणा होते ती कोणती अजहत लक्षणा झाली. आणि तिसरी आहे कोणती जहत अजहत म्हणजेच काय भाग त्याग लक्षणा. म्हणजेच काय शक्यार्थामधील काही भागाचा त्याग करून काही भागाचं ग्रहण करणे. अशी जी लक्षणं असं जो अर्थ घेतला जातो तो कोणत्या लक्षणेने जहत लक्षणाने. ठीक आहे. पंक्ती पहा. शुद्धा त्रिविधा जहत लक्षणा अजहत लक्षणा जद अजत लक्षणाच इति. झालं. पाहता लक्ष तावच्छेदक रूपेण लक्ष मात्र बोध प्रयोजिका लक्षणा जहत लक्षणा. हे जहत लक्षणेचं लक्षण झालं. बोला लक्षण एकदा. लक्षणावच्छेदक रूपेण लक्षमात्र बोध प्रयोजिका लक्षणा जहत लक्षणा. हा लक्ष तावच्छेदक रूपेण आणि लक्षणा केली. लक्षणाने जो लक्ष ठरला त्याच्या ठिकाणी राहते लक्षता आणि त्याच्या ठिकाणी राहणार धर्म काय लक्षतावच्छेदक. तर लक्षतावच्छेदक जो धर्म त्या रूपाने लक्षतावच्छेदक रूपेण लक्ष मात्र केवळ लक्षाचाच बोध करून देणारी ज्ञान करून देणारी जी लक्षणा तिला म्हणायचं काय लक्षतावच्छेदक धर्माला घेऊन केवळ लक्षाचाच बोध करून देणे ज्ञान करून देणे हेच आहे प्रयोजन चिच. अशी जी लक्षणा तिला म्हणायचं काय जहत लक्षणा. पंक्ती दिली बघा. लक्षतावच्छेदक रूपेण लक्ष मात्र म्हणजे केवळ लक्ष त्याचा बोध प्रयोजिका बोध करून देणारी ते बोध करून देणं हेच आहे प्रयोजन जीच. अशी जी लक्षणा तिला म्हणतात काय जहत लक्षणा. उदाहरण देऊन सांगतात. यथा गंगायाम घोष इत्यत्र या ठिकाणी गंगापद वाच्य प्रवाहा संबंधस्य तीरे सत्वात तादृश शक्य संबंध रूप लक्षणा ज्ञानात गंगापदात तीरोपस्थिती. बघा आता उदाहरण दिले आहे. उदाहरण काय जी गंगायाम घोष सापडलं काय जी गंगायाम घोष. ठीक आहे ना. या ठिकाणी गंगापदाचा शक्यार्थ कोण प्रवाह लक्षार्थ कोण तीर. लक्षता कुठे तीराच्या ठिकाणी. लक्षतावच्छेदक धर्म कोण तीरत्व आहे की नाही. आता तीरत्वेन रूपेण किंवा तीरत्वावच्छिन्न तीर तेवढ्या तीराचाच बोध करून देणारी जी लक्षणा ती कोणती जहत लक्षणा. लक्षण केलंय ना. लक्षतावच्छेदक रूपेण तीरत्वेन रूपेण कारण इथं लक्षतावच्छेदक कोण आहे तीरत्व. तीरत्वेन रूपेण लक्ष मात्र बोध प्रयोजिका
केवळ लक्षाचं बोध करून देणं हेच आहे प्रयोजन जिचं. अशी जी लक्षणा तिला म्हणायचं लक्षण. उदाहरण दिलंय. यथा गंगायाम घोष इत्यत्र. गंगापद वाच्य प्रवाह. गंगापदाचं वाच्य कोण आहे? प्रवाह. आणि त्याचा संबंधी कोण झाला? तीर. प्रवाह संबंध से तीरे सत्वात. तीराच्या ठिकाणी लक्षणा विद्यमान आहे सत्वात. तादृश शक्य संबंध रूप लक्षणा ज्ञानात. आहे की नाही? लक्षणेचं ज्ञान झालं. आता काय ज्ञान झालं? शक्य संबंध शक्य संबंध रूप लक्षणा ज्ञानाने गंगापदात, त्या गंगापदापासून तीरोपस्थिती. गंगापदाने उपस्थित कशाची झाली? तीराची लक्षणा केल्यामुळे. कारण लक्षणाचं लक्षण काय केलं आहे? शक्य संबंध लक्षणा. तर शक्य संबंध रूप लक्षणा ज्ञानात असं लक्षणाचं ज्ञान झाल्याने गंगापदाने उपस्थिती होते. कुणाची? तीराची. तर गंगापदात तीरोपस्थिती. इथं लक्षण घटलं की नाही? लक्षतावच्छेदक रूपेण लक्ष मात्र बोध प्रयोजिका लक्षणा जहत. ठीक. चला पुढे. त्याच्यानंतर कोणती लक्षणं सांगितली होती? अजहात. तिचं लक्षण करता. लक्षतावच्छेदक रूपेण लक्ष शक्य उभय बोध प्रयोजिका लक्षणा अजहत लक्षणा. बोला. लक्षतावच्छेदक रूपेण लक्ष शक्य उभय बोध प्रयोजिका लक्षणा अजहत लक्षणा. ठीक. अजहत लक्षणाचं हे काय आहे? लक्षण. ठीक आहे जी. लक्षतावच्छेदक रूपेण. लक्षतावच्छेदक जो धर्म, त्या धर्माला घेऊन, त्या धर्माच्या निमित्ताने लक्ष आणि शक्य दोघांचाही बोध करून देणं हे आहे प्रयोजन फल जिचं. तिला म्हणायचं काय? अजहत लक्षण. उदाहरण दिले त्याकरिता. काकेभ्यो दधिरक्षताम इत्यत्र काकपदस्य दद्युपघातके लक्षणा. लक्षतावच्छेदकम दद्युपघातकत्वम. मिळालं? तेन रूपेण दद्युपघातकानां सर्वेषां काक बिडाल कुक्कुट सारमेयादीनां शक्य लक्षणां बोधात अजहत लक्षणा इत्यर्थ. ठीक आहे जी. पुन्हा पहिल्यापासून लक्षण लक्षात आलं ना? आता उदाहरण देऊ राहील. यथा काकेभ्यो दधिरक्षता. उदाहरण एकदा समजून घेऊ. काय झालं की शनिवारचा दिवस होता. काय जी? शनिवारचा दिवस होता. आणि एका म्हातारीला दही न्यायचं होतं विकायला बाजाराला. म्हशीचं दही करून ठेवलं तिने 8 दिवस. आहे की नाही? दूध तापायचं, दही करून ठेवायचं, आणि मोठा डेरा भरून काय केलं आहे? दही डोक्यावर घेतलं, निघाली. कुठं? बाजाराला. पण आता ते टेम्पूत कसं नेणार? कारण ते फुटलं बिटलं मडकं सारंच वाया जाणार. मग डोक्यावर घेऊन निघाली. बरोबर. आणि बरोबर नातू मागं लागला, मला पण बाजाराला यायचं जिलेबी खाण्याकरिता. ठीक. म्हणून नातूही बरोबर आहे, 5-10 वर्षाचा. चालले दोघं जण. आणि रस्त्याने जात असताना काय झालं की त्या म्हातारीला तहान लागली. आणि घर थोडं दूर होतं रोडपासून. आता पाणी प्यायला जायचं, तेवढं मडकं कशा डोक्यावर घेऊन जायचं? मग त्या म्हातारीने विचार केला की मडकं इथं खाली ठेवावं. आणि ठेवलं खाली. आणि गेली कुठं? पाणी पिण्याला. पण जाताना नातवाला सांगून गेली, बाळा काकेभ्यो दधिरक्षताम. काय जी? कावळ्यापासून दह्याचं रक्षण कर. पण तो होता ना सांग कान्या. जेवढं सांगितलं तेवढंच करणारा. अतिरिक्त अजिबात काही करायचं नाही. इथं 2 एन वस्तू ती उचलायला सांगितली, जी सांगितली तीच उचलणार, दुसरी हात लावणार नाही. आहे की नाही? सांगितलं ताटा, अरे बाबा खाटा खाल्ले, आता ताट तांबे जमा झाले, सारे ठेवून ये तिकडं. ताट तांबे एवढंच बोलले ना, ग्लास घेतलीच नाही ते. ताट तांबेच ठेवणार. तर ते मग काय होतं, तर ते बालक होता, काय सांगितलं त्याला? काकेभ्यो दधिरक्षता. परंतु तो जर हुशार असेल तर तो फक्त कावळ्यापासूनच दह्याचं रक्षण करेल का? नाही. मग काय करेल तो? मांजर आली तेवढे समजा, आहे की नाही? कुत्रा आलं आणि ते दही खायला यायला लागलं, मग त्याला हाकलून देईल का नाही? का बरं? म्हातारीने सांगितलंय का कावळ्यापासून आपल्या कुत्र्यापासून दह्याचं रक्षण कर म्हणून, मांजरीपासून दह्याचं रक्षण कर म्हणून सांगितलंय का? नाही सांगितलं. का रक्षण करून राहिला तो हुशार होता म्हणून. कारण त्याने लक्षणा केली. काय केली? लक्षणा केली. कोणत्या पदामध्ये? काक पदामध्ये. आहे की नाही? काक पदाचा शक्यार्थ कोण? काक, कावळा. कळलं की नाही? काक पदा शक्यार्थ कोण आहे? काक.
आणि अशक्यार्थ बिडालाधिक ते काय आहेत लक्षण आहे की नाही. मग धर्म काय आहे, कोणत्या धर्माला घेऊ लक्षणा दद्युपघातकत्व. काय जी दद्युपघातकत्व, थोडक्यात दधिनाशकत्व. ज्यांच्या ज्यांच्या ठिकाणी आहे जे जे दयाचा नाश करू शकतात, दद्युपघातकत्व धर्माला घेऊन जेवढी काही दयाचे नाश करणारे आहे त्या साऱ्यापासून तो काय करतो, रक्षण करतो. मग आता याने काक पदाने फक्त काकच घेतला का, बाकीचे पण घेतले आहे की नाही. का घेतले, लक्षणा केली. मग म्हणे का हो, बाकीच्या ज्या मांजराधिकापासून तो रक्षण करील आणि समजा कावळा आला त्याला खाऊ देईल का, नाही. कावळ्यापासून बी रक्षण करील आणि मांजराधिकापासून बी काय करेल, दयाचं रक्षण करेल. कळलं की नाही. म्हणजे शक्यार्थाचाही त्याग नाही आणि शक्यार्थ केवळ शक्यार्थाचा म्हणजे शक्यार्थासहित अशक्य अर्थाचं ग्रहण केलं जाऊ राहिलं. म्हणून इथं जी लक्षणा कोणती, अजहद लक्षणा कोणती लागली, पंक्ती पहा पुस्तकामध्ये. लक्षतावच्छेदक रूपेण लागलं की नाही. लक्षतावच्छेदक धर्माला घेऊन लक्ष शक्य उभयबोध प्रयोजिका, दोघांचं ज्ञान करून देणं हेच आहे प्रयोजन जिचं, अशी जी लक्षणा तिला म्हणायचं काय, अजहद लक्षणा. उदाहरण दिलं आहे, काकेभ्यो दधिरक्षण इत्यत्र काकपदस्य है की नाही. काकपदाचा शक्यार्थ कोण आहे, कावळा. काकपदा शक्यार्थ कोण आहे, कावळा. आणि तत्संबंध त्या कावळ्याशी संबंधी कोण, नाशकत्व रूप संबंध. कावळा जसा दयाचा नाशक आहे ना, तसं नाशकत्व ज्यांच्या ज्यांच्या ठिकाणी आहे नाशकत्व रूप संबंध झाला. कुणाच्या ठिकाणी, अशक्य अर्थाबरोबर, बिडालाधिका बरोबर, मांजर इत्यादी का बरोबर आहे की नाही. मग आता लक्षतावच्छेदक कोण आहे इथं, दद्युपघातकत्व. लक्षतावच्छेदक कोण आहे, त्या लक्षतावच्छेदक रूपेण दद्युपघातकत्व धर्मेण आहे की नाही. लक्ष शक्य उभयबोध प्रयोजिका, दोघांचाही बोध करून देणारी ही आहे कोण, लक्षणा. पंक्ती पहा मूळ मध्ये. काकेभ्यो दधिरक्षताम इत्यत्र काकपदस्य दद्युपघातके लक्षणा. काकपदाची लक्षणा कुठं, दद्युपघातकांच्या ठिकाणी, म्हणजे दह्याचे नाशक जेवढे जेवढे आहेत त्या साऱ्यांच्या ठिकाणी. लक्षतावच्छेदकम दद्युपघातकत्वम, लक्षतावच्छेदक काय आहे, दद्युपघातकत्व आहे. तेन रूपेण दद्युपघातकत्वेन रूपेण दद्युपघातकानाम, दह्याचे नाशक जेवढे आहेत सर्वेशाम काक बिडाल कुक्कुट सारमेयादीनाम शक्य लक्षाणाम बोधात है की नाही. तर जेवढे म्हणून दह्याचे नाशक आहे, मग त्यात कावळा शक्यार्थही आला, बिडाल कुक्कुट, कुक्कुट म्हणजे कोंबडा, बिडाल म्हणजे मांजर, सारमेय कुत्रा है की नाही. काक बिडाल कुक्कुट सारमेयादीनाम शक्य लक्षाणाम बोधात, शक्यार्थ आणि लक्षार्थ दोघांचाही बोध करून देणारी काय आहे, म्हणून ही कोणती लक्षणा, काय जी, अजहद लक्षणा. लागला अजहद लक्षणा. चला मग आता तिसरी सांगितली होती कोणती, जहद अजहद. तिचा विचार, जहद अजहद लक्षणाच जीव ब्रह्मणो ऐक्यम ब्रुवताम वेदांतीनाम मते. विशेष करून वेदांती लोक या लक्षणाला मानतात जास्त करून. कोणती, जहद अजहद. कारण त्यांनी काय केलं आहे, जीव ब्रह्माचा अभेद सांगितलेला आहे. जीव ब्रह्माचा अभेद तर असा होऊ शकत नाही, कारण दोघांमध्ये काय विरोधी धर्म आहेत. ईश्वराच्या ठिकाणी सर्वज्ञत्व आहे, व्यापकत्व आहे, एकत्व आहे, आणि जीवाच्या ठिकाणी अल्पज्ञत्व आहे, अल्पशक्तित्व आहे, परिच्छिन्नत्व आहे, नानात्व आहे. मग विरोधी धर्म झाले की नाही. दोन विरोधी धर्माचा अभेद होऊ शकतो का, नाही. मग अभेद तर सांगितला आहे. मग कसा, भागत्याग लक्षणा करून. भागत्याग लक्षणा कशी काय केली जाते की तत्त्वम असी हे वाक्य आहे, महावाक्य, ते तू आहेस. तत्पदाचा वाच्यार्थ कोण, ईश्वर. तत्पदाचा वाच्यार्थ कोण आहे, ईश्वर. मग ईश्वर पदाच्या ठिकाणी आहे की नाही, ईश्वर पदाचा जो अर्थ आहे त्याच्या ठिकाणच्या विरोधी धर्माचा त्याग करायचा. शक्यार्थातील काही भागाचा तत्पदाचा शक्यार्थ कोण, ईश्वर. सर्वज्ञत्वादी विशिष्ट ईश्वर.
त्याच्यामधील सर्वज्ञत्व, एकत्व वगैरे जे धर्म आहे त्याचा काय करायचा, आणि केवळ विशेष भाग जो आत्मा ईश्वर ब्रह्म त्याचं काय करायचं, ग्रहण. आणि इकडं त्वम पदाचा अर्थ काय आहे, जीव. मग त्वम पदाचा जो शक्यार्थ आहे त्याच्यातील विरोधी भागाचा त्याग आणि अविरोधी भागाचं ग्रहण. तर त्वम पदाचा काय अर्थ आहे जी, अल्पज्ञत्व आदी विशिष्ट कोण, जीव. अल्पज्ञत्व आदी धर्माने युक्त असा जो जीव, त्याच्यातील अल्पज्ञत्व, अल्पशक्तित्व आहे की नाही, नानात्व, परिच्छिन्नत्व हे जे धर्म आहे ज्याच्यामुळे विरोध येतो त्याचा काय करायचा, त्याग. आणि चैतन्य भागाचं ग्रहण. ते चैतन्य हे चैतन्य दोन्ही काय आहे, एक. हे करण्याकरिता काय करावी लागली, भागत्याग लक्षणा. कोणती लक्षणं, कोणती पहा, जद लक्षणांच लक्षणाच जीव ब्रह्मणो ऐक्यम ब्रुवताम. लागली पंक्ती, जीव आणि ब्रह्म दोघाची काय आहे, एकता आहे असे बोलणारे कोण, वेदांती. वेदांती नाम मते. ठीक. साच शक्यतावच्छेदक परित्यागेन व्यक्ती मात्र बोध प्रयोजिका. कळलं जी, काय झालं, शक्यतावच्छेदक परित्यागेन व्यक्ती मात्र बोध प्रयोजिका लक्षणा जहद लक्षणा. ठीक आहे जी, पंक्ती पहा. साच शक्यतावच्छेदक परित्यागेन. शक्यतावच्छेद धर्म कोण, ध्यान द्या, पद आहे तत्पदाचा शक्यार्थ कोण, ईश्वर. शक्यतावच्छेद धर्म कोण, सर्वज्ञत्व आदी आदी. ईश्वरत्व म्हणजेच काय, सर्वज्ञत्व, व्यापकत्व आदी. तर शक्यतावच्छेदक धर्म जे सर्वज्ञत्वाधिक आहे त्याचा त्याग. इकडं सुद्धा त्वम पदाचा शक्यार्थ जो अल्पज्ञत्वादी विशिष्ट चैतन्य, त्याच्यात शक्यतावच्छेदक जो अल्पज्ञत्वादी धर्म त्याचा त्याग आणि चैतन्य भागाचं ग्रहण. साच शक्यतावच्छेदक परित्यागेन व्यक्ती मात्र बोध प्रयोजिका. यथा तत्त्वमसि इत्यत्र उदाहरण दिले आहे. तत्त्वमसि इत्यत्र किंचित सर्वज्ञत्व किंचिज्ञत्व परित्यागेन व्यक्ती मात्र बोधनात जद अजद लक्षणा. झालं जी. आता इथं सुद्धा तत्पदाचा अर्थ काय आहे, सर्वज्ञत्व विशिष्ट चैतन्य, सर्वज्ञत्व शक्यतावच्छेद धर्म. इकडे जीवाच्या ठिकाणी शक्यतावच्छेद धर्म किंचिज्ञत्व. तर सर्वज्ञत्व किंचिज्ञत्व याचा काय करायचा, त्याग. परित्यागेन व्यक्ती मात्र बोधनात, केवळ व्यक्तीचा बोध करून देणारी ही लक्षणं आहे. म्हणून ही लक्षणा कोणती, जद अजद लक्षणा. ठीक आहे जी. हा, लक्षात आलं जी. उदाहरण दुसरं द्यायचं झालं तर सोयम देवदत्त हे उदाहरण दिलं जातं. काय उदाहरण आहे बोला, सोयम देवदत्त. तोच हा देवदत्त आहे. याच्यामध्ये सह एक पद आहे आणि अयम एक पद आहे आणि देवदत्त. आता सह शब्दाचा अर्थ काय, कुठंतरी पाहिलेला, तद्देश तत्काल विशिष्ट देवदत्त. आणि अयम शब्दाचा अर्थ काय आहे, एतद्देश एतत्काल विशिष्ट देवदत्त. आता दोघांचा अभेद कसं काय होणार, पण सोयम देवदत्त अभेद तर निघू राहिला. अभेद कसा होणार, कारण तो देश वेगळा आहे, हा देश वेगळा आहे. तो काल वेगळा आहे, हा काल वेगळा आहे. त्या देशाचा ह्या देशाबरोबर अभेद होऊ शकत नाही, त्या कालाचा ह्या कालाबरोबर काय होत नाही, अभेद होऊ शकत नाही. मग म्हणे कसं काय तुम्ही इथं करणार अभेद, देवदत्ताचं ग्रहण कसं होणार, आणि भागत्याग लक्षणा करून. भागत्याग लक्षणा करायची म्हणजे काय, शक्यतावच्छेद धर्माचा त्याग. मग आता सह शब्दाचा अर्थ काय आहे, तद्देश तत्काल विशिष्ट देवदत्त. त्यात विशेष झाला देवदत्त आहे की नाही. आणि सह शब्दाचा अर्थ कोण आहे, तद्देश तत्काल विशिष्ट देवदत्त. तर विशेष झाला देवदत्त आणि विशेषण अर्थात अवच्छेद कोण, तद्देश तत्काल, त्याचा काय करायचा त्याग. पुन्हा अयम शब्दाचा अर्थ काय, एतद्देश एतत्काल विशिष्ट देवदत्त. त्यामधील शक्यतावच्छेद धर्म जो एतद्देश आणि एतत्काल याचा काय करायचा त्याग. आणि देवदत्त रूप जो व्यक्ती, ते व्यक्तीचं केवळ ग्रहण करायचं. तो व्यक्ती आणि हा व्यक्ती काय आहे, पण हा जो बोध झाला हा कसा झाला, भागत्याग लक्षणा करून झाला.
लागलं जी. आता इथं तत्वमसी तत्वमसी वाक्य आहे. तत्पदाचा शक्य कोण? ईश्वर. सर्वज्ञत्वादी विशिष्ट आत्मा. बरोबर. त्वम पदाचा शक्य अर्थ कोण? अल्पज्ञत्वादी विशिष्ट आत्मा. आणि लक्षणा काय कशाला म्हणतात? शक्य संबंधो लक्षणा. तर दोन्ही पदाचा शक्य अर्थ कळाला आपल्याला. तत्पदाचा शक्य अर्थ कोण? सर्वज्ञत्वादी विशिष्ट आत्मा म्हणजे ईश्वर. सर्वज्ञत्वादी विशिष्ट आत्म्याचे दोन प्रकार केले की नाही? जीव आणि ईश्वर. त्यात ईश्वर कोणाला म्हणायचं? सर्वज्ञत्वादी विशिष्ट आत्मा, तो झाला ईश्वर. आणि त्वम पदाचा शक्यार्थ काय? अल्पज्ञत्वादी विशिष्ट आत्मा. बरोबर आहे की नाही? मग शक्य संबंध काय? तर इथं दोयो हो अभेद, दोघाचा अभेद, अभेद्रूप संबंध आहे. इथं काय संबंध आहे? तीच काय आहे? लक्षण. शक्य संबंध दोन्ही पदाचा शक्यार्थ कळाला. शक्य संबंध, आता दोन्ही शक्याचा संबंध काय? इथं अभेद, दोघाचा अभेद सांगायचा आहे ना. मग दोघाचा अभेदात्मक जो संबंध, तीच झाली इथं काय? लक्षण. कारण मूळ लक्षणेचं लक्षण काय आहे? शक्य संबंध लक्षण. हा ठीक आहे ना जी. चला मग झालं एवढं. तर वृत्ती, शब्दाची वृत्ती दोन प्रकारची. कोण कोण? वृत्ती, लक्षणावृत्ती. लक्षणावृत्तीचे पुन्हा दोन प्रकार. कोण कोण? गौणी, शुद्ध. आणि त्या शुद्धावृत्तीचे पुन्हा तीन प्रकार. कोण कोण? जगत लक्षणा, जगत लक्षणा, जगत लक्षणा. झालं एवढं. बस. पुढे काय आहे? आता शाब्दबोधाची सामुग्री काय काय आहे याचा विचार करायचा आहे. बरोबर. शब्द प्रमाणापासून, शब्द प्रमाणार्थात पद ज्ञान, शब्द प्रमाण आहे की नाही? पद घ्या किंवा पद ज्ञान घ्या, दोन मत आहेत. तर त्या शब्द प्रमाणापासून जो शाब्दबोध उत्पन्न होतो, म्हणजे वाक्यार्थ ज्ञान उत्पन्न होतं. तर वाक्यार्थ ज्ञान उत्पन्न होण्याकरिता सामुग्री काय आहे हो? तर त्या सामुग्रीचा विचार करतात आता. ठीक आहे. मूळमध्ये आकांक्षा, योग्यता, सन्निधी च वाक्यार्थ ज्ञाने हेतु. आकांक्षा, योग्यता, सन्निधी च वाक्यार्थ ज्ञाने हेतु. पदस्य पदांतर व्यतिरिक्त प्रयुक्त अन्वयान अनुभावकत्वम आकांक्षा. पदस्य पदांतर व्यतिरिक्त प्रयुक्त अन्वयान अनुभावकत्वम आकांक्षा. अर्थाभादो योग्यता, अर्थाभादो योग्यता. पदानाम अवलंबेन उच्चारणम सन्निधी. पदानाम अवलंबेन उच्चारणम सन्निधी. तथा च आकांक्षादिरहितं वाक्यम अप्रमाणम. तथा च आकांक्षादिरहितं वाक्यम अप्रमाणम्. यथा गौ अश्व पुरुष अस्ति इति न प्रमाणम्. यथा गौ अश्व पुरुष अस्ति इति न प्रमाणम्. आकांक्षा विरहा, आकांक्षा विरहात् वलिना सिंचेत् इति न प्रमाणम्. वलिना सिंचेत् इति न प्रमाणम्. योग्यता विरहा, योग्यता विरहात् प्रहरे प्रहरे असौच्चारितानि घामानय इत्यादि पदानि न प्रमाणम् सानिध्याभावात्. प्रहरे प्रहरे सहस्रायतानि घामानय इत्यादि पदानि न प्रमाणम् सानिध्याभावात्. लागलं. पंक्ती पहा. आकांक्षा, योग्यता, सन्निधी किती झाले? तीन. वाक्यार्थ ज्ञाने हेतू. वाक्यार्थ ज्ञान म्हणजेच काय? शाब्दी प्रमा. काय जी? शाब्दी प्रमा. त्या शाब्दी प्रमा उत्पन्न होण्यामध्ये, वाक्यार्थ ज्ञान होण्यामध्ये हेतू अर्थात निमित्त कारण हे तीन आहे. सहकारी कारण कोण कोण? सामुग्री ज्याला म्हणतात. आकांक्षा, योग्यता आणि सन्निधी. आता आकांक्षा म्हणजे काय? योग्यता म्हणजे काय? सन्निधी म्हणजे काय? देऊ राहिले बघा. आकांक्षाचं लक्षण करतात मूळमध्ये. पदस्य पदांतर व्यतिरेक प्रयुक्त अन्वय अननुभावकत्वम आकांक्षा. हे आकांक्षाचं काय आहे? लक्षण. तर अर्थ बघा आता. पदस्य पदांतर व्यतिरिक्त, व्यतिरिक्त शब्दाचा अर्थ आहे अभाव. व्यतिरिक्त म्हणजे काय? अभाव. समजा आता वाक्य आहे, काय जी? वाक्य आहे. वाक्य घ्या. तर त्या वाक्यामध्ये
एखाद्या पदाचा अभाव केला असता, काय एखाद्या पदाचा काय केला अभाव केला. तर जसा शाब्दबोध व्हायला पाहिजे तो शाब्दबोध होईल का? नाही होणार. नाही होत ना. मग शाब्दबोध होत नाही तर पदस्य पदांतर व्यतिरिक्त, पदांतर व्यतिरिक्त म्हणजे दुसऱ्या पदाचा अभाव आणि व्यतिरिक्त प्रयुक्त त्या अभावामुळे होणारा जो अन्वयाचा अननुभाव, अन्वय म्हणजे शाब्दबोध आणि त्याचा अननुभाव म्हणजे शाब्दबोध उत्पन्न न होणे, त्यालाच म्हणायचं काय? आकांक्षा. ठीक आहे ना जी. जसं राम जातो हे वाक्य आहे. काय जी? राम जातो हे वाक्य ऐकल्यानंतर शाब्दबोध होतो की नाही? राम चालला हा अर्थ होतो, लक्षात येतो ऐकणाऱ्याला. पण समजा एवढंच उच्चारण केलं राम, काय उच्चारण केलं? राम. जातो का खातो का बसतो का उठतो काहीच बोललं नाही, तर शाब्दबोध होईल का? राम जातो या वाक्याने जशा प्रकारचा शाब्दबोध होतो तशा प्रकारचा शाब्दबोध केवळ म्हणजे जातो या पदाचा अभाव केल्यानंतर तसा शाब्दबोध उत्पन्न होतो का? केवळ राम ऐकल्यानंतर नाही होत ना. मग तशा प्रकारचा शाब्दबोध उत्पन्न जर होत नसेल तर समजायचं त्या पदाची त्या पदाच्या ठिकाणी काय आहे? आकांक्षा आहे. काय आहे जी? आकांक्षा आहे. बरोबर. तर बघा पंक्ती. पदस्य, पदस्य जातो इति पदस्य, गच्छति इति पदस्य, आहे की नाही? किंवा पदस्य पदांतर व्यतिरिक्त, पदस्यने घ्या राम इति पदस्य, पदस्यने काय घ्यायचं? राम इति पदस्य. पदांतर व्यतिरिक्त, पदांतर जातो गच्छति हे झालं पदांतर आणि त्याचा काय केला? व्यतिरिक्त. व्यतिरिक्त म्हणजे अभाव. अभाव केल्यानंतर त्या अभावाने काही नाही, व्यतिरिक्त प्रयुक्त अभावाने होणारा जो अन्वयाचा अननुभव, अन्वयाचा अनुभव न येणे, अन्वय म्हणजे शाब्दबोध, अर्थबोधता, अर्थ न कळणे, अबोध म्हणजेच काय आहे? त्या पदाच्या ठिकाणी आकांक्षा. कळलं? पदस्य पदांतर व्यतिरिक्त प्रयुक्त अन्वया अननुभावकत्व, आकांक्षा अननुभावकत्व म्हणजे अजनकत्व. अननुभावकत्वचा अर्थ करायचा काय? अजनकत्व. तशा प्रकारचा शाब्दबोध उत्पन्न न होणे, होत नसेल तर समजायचं मग त्या पदाची त्या पदाच्या ठिकाणी काय आहे? आकांक्षा आहे. आकांक्षा उदाहरण देता आहेत बघा ग्रंथकार इथं. यथा सापडलं का? गौः अश्वः पुरुषः हस्ति इति न प्रमाण. हे वाक्य काही प्रमाण नाही. का बरं? एका पदाची दुसऱ्या पदाबरोबर काय नाहीये? आकांक्षा. समजा आता एवढे पद आहेत, गौः अश्व पुरुष हस्ती, आहे की नाही? याच्यातून एखाद्या पदाचा अभाव केला, आहे की नाही? तर त्या अभावामुळे एखादा शाब्दबोध झाला नाही असं होऊ राहिलं का? नाही, आहे की नाही? म्हणून यांची एका पदाची दुसऱ्या पदाच्या ठिकाणी काय नाहीये? आकांक्षा नाहीये. लक्षात आलं? म्हणून गौः अश्व पुरुष हस्ती हे वाक्य प्रमाण नाही. का बरं? त्यामध्ये काय नाहीये? आकांक्षा नाहीये. आकांक्षा तिथं समजायची की एखाद्या पदाचा अभाव केल्यानंतर उचित शाब्दबोध उत्पन्न होत नसेल तर समजायचं तिथं एका पदाची दुसऱ्या पदावर काय आहे? आकांक्षा आहे. कळलं? चला मग पुढे. अर्थाबाधो योग्यता. शाब्दबोधाची सामुग्रीमध्ये दुसऱ्या नंबरला काय आहे? योग्यता. योग्यता. योग्यतेचं लक्षण करतात. अर्थाबाधो योग्यता. अर्थाचा अबाध म्हणजे अर्थ बाधित न होणे त्याला म्हणायचं काय? योग्यता. जर अर्थाचा बाध होत असेल तर त्या पदाच्या ठिकाणी काय नाही आहे? योग्यता नाही आहे. समजा एखादा मनुष्य म्हणला, हो लयच भूक लागली हो, काहीतरी खायला द्या हो. आता त्या माणसाने काहीतरी खायला द्यायला पाहिजे ना. पण तो असाच होता नंगट, त्याच्याजवळ बी काही नव्हतं. तो काय म्हणाला? आजा आजा त्या तिकडे दगड पडलेले खाय. दगड खा. आता इथं अर्थाचा बाध आहे का अबाध आहे? बाध आहे. म्हणून त्या पुरुषाने वाक्य उच्चारलं की जा दगड खा म्हणून, हे काही प्रमाण वाक्य नाही. जर प्रमाण वाक्य असतं तर तो खरोखर गेला असता दगड खायला सुरुवात केली असती. पण करतो का? नाही. कारण त्याला माहितीये हे वाक्य काय नाही आहे? प्रमाण नाहीये. का? या वाक्याच्या अर्थाचा काय आहे? बाध आहे. कारण दगड ही काही खाण्याची वस्तू नाही. चला
अर्थाबाध योग्यता. उदाहरण दिले बघा पुस्तकामध्ये मूळमध्ये काय दिले माहिती का? वह्निना सिंचेत इति न प्रमाणम. एखाद्याने सांगितलं काय, अरे वह्निना सिंचेत, वह्नीचा सडा टाक अंगणामध्ये. प्रातःकाल सकाळी सकाळी खेडेगावात सडा टाकतात की नाही? टाकत होते लोक पूर्वी. आता काय आजकालचे सिमेंटचे रोड झाले किंवा बाया आळशी झाल्या, उठतातच 8 वाजता. सडा कधी टाकणार त्या विचार्या? कळलं की नाही? जाऊ दे, आपलं काय घेणं त्यांच्याशी, कधी उठव. पण एक वाक्य आलंय आता. काय काय वाक्य सांग रे? ते वाक्य नाही विचारलं तुला. 8 वाजता उठतात त्यांच्यासाठी वाक्य म्हणतो मी. ब्राह्मे मुहूर्ते या निद्रा सा आयु क्षयकारिणी. काय जी? ब्राह्मे मुहूर्ते या निद्रा सा आयु क्षयकारिणी असं म्हटलंय. ब्रह्ममुहूर्तावर जर कोणी झोपत असेल, उठत नसेल, तर ती निद्रा म्हणजे काय? आयुष्य कमी करणारी आहे. ब्राह्मे मुहूर्ते या निद्रा सा आयु क्षयकारिणी. लागलं जी? हा, म्हणून ब्रह्ममुहूर्तावर कधीच झोपायचं नाही. पहाटे उठायचं, उठून काय करायचं? काकडा करा, काकडा भजन म्हणा, ध्यान करा, आंघोळ करा, देवपूजा करा. किती काम आहेत करायला करणाऱ्यासाठी. आणि ज्याला काहीच करायचं नाही त्याला काहीच काम नाही, आळशी. चला, वह्निना सिंचेत हे वाक्य प्रमाण आहे का? नाही. का बरं? योग्यता नाही त्या ठिकाणी. योग्यता का नाही? त्याच्या अर्थाचा बाद आहे. कारण वह्नीचा सडा टाकला जात नसतो. सडा टाकला जातो कशाचा? पाण्याचा, जलाचा. कळलं? चला, वह्निना सिंचेती न प्रमाणम योग्यता विरहात. लागलं? शब्द सामुग्रीमध्ये तिसरं काय होतं? सन्निधी. बघा, सन्निधीचं लक्षण करतायत. पदानाम सापडून एक पंक्ती मूळमध्येच. पदानाम अविलंबेन उच्चारणम. सन्निधी. पदांचं उच्चारण तर करायचं, पण कसं पाहिजे? अविलंबाने. नाही की नाही? कसं उच्चारण? विलंबाने उच्चारण नको. जर विलंबाने उच्चारण असेल तर ते काही शब्द होते त्याच्यापासून होणार नाही. ते प्रमाण नाही वाक्य. समजा उदाहरणार्थ रामः ग्रामम गच्छति हे बोलायचं आहे. बरोबर? सकाळी 6 वाजता प्रयोग केला रामः. बरोबर? दुपारी 12 वाजता रामम. आणि पुन्हा संध्याकाळी 6 वाजता गच्छति. शब्दबोध होईल का? नाही. का बरं? सानिध्य नाहीये. प्रमाण नाही ते वाक्य. सानिध्य नाही त्याच्या ठिकाणी. सानिध्य नसल्यामुळे काय नाही ते प्रमाण नाही. पंक्ती पहा. पदानाम अविलंबेन उच्चारण. अविलंबाने उच्चारण पाहिजे, विलंबाने उच्चारण. पण काही लोकांचं उच्चारण इतकं स्पीडने असतं, ती बी काही कामाचं नाही. अत्यंत स्पीड बी नको आणि अत्यंत दमाने पण नको. कसं पाहिजे? इतकं स्पीड असतं की ते शब्दच वेगवेगळे होत नाही. शब्दाला शब्द असे जोडून असतात. शब्द व्हायचा प्रश्नच नाही. कळलं की नाही? हा, तसं पण नाही पाहिजे. अत्यंत विलंब पण नाही पाहिजे. काही लोक व्याख्यान देताना एखादे वाक्य बोलणार आणि 10 मिनिट थांबणार. समोरचे बोर होऊन जाणार आहे. काय म्हणते की बोला ना नाही, काही नाही, चला उठून. कळलं की नाही? जाऊ द्या. कसं पाहिजे? अविलंबेन उच्चारण. पंक्ती पहा. पदानाम अविलंबेन उच्चारणम सन्निधी. सापडलं पुस्तकात पहा. तथाच आकांक्षातिरहितम वाक्यम अप्रमाणम. आकांक्षातिरहित वाक्य जर असेल तर ते वाक्य कसं? अप्रमाण. यथा गौः अश्वः पुरुषः अस्ति इति न प्रमाण. का? आकांक्षा विरह. आकांक्षा नाही त्या ठिकाणी. वह्निना सिंचेत इति न प्रमाणम. का? योग्यता विरहात. प्रहरे प्रहरे असौच्चारितानि घाम आनय इत्यादी पदानी न प्रमाणम. प्रहरे प्रहरे. एका प्रहारात एक शब्द उच्चारला घाम सकाळी, नंतर दुसऱ्या प्रहारामध्ये काय? आनय. तर ते वाक्य प्रमाण ठरणार नाही. प्रहरे प्रहरे असौच्चारितानि घाम आनय इत्यादी पदानी न प्रमाणम. का? सानिध्य अभावात. कळली जी शाब्दबोधाची सामुग्री. आता याच्यावर आहे न्यायबोधिनी. पण त्या न्यायबोधिनीचा विचार आपण उद्या करूया. लागलं? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.